हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपल्याकडे ही क्वेश्चन पेपर आहे S3 तुमचा आजचा जो पेपर झाला शिक्षणातील नवीन विचार प्रवाह, त्यातलं सगळ्यात पहिला क्वेश्चन बघूया. रिकाम्या जागा भरा. फर्स्ट आहे उद्दिष्टांचा अनुरूप असलेली अपेक्षित उत्तरे किंवा पूर्व अंदाज म्हणजे काय, तर परिकल्पना. सेकंड आहे जागतिक आरोग्य संघटनेने टिंब म्हणजे 10 मूलभूत जीवन कौशल्य निश्चित केलेली आहे. तर जागतिक आरोग्य संघटना जे काही जीवन कौशल्य आहे त्याला आपण मानसशास्त्रीय कौशल्य सुद्धा म्हणतो किंवा शिक्षण जे आहे त्याचं आन्सर येऊ शकतं. थर्ड आहे ज्ञानाची रचना करण्याची प्रक्रिया कार्यान्वित ठेवणं म्हणजे काय, तर याच्यातूनच ह्या क्वेश्चनमधून किंवा याच्या लाईनमधूनच आपल्याला याचा आन्सर कळतं की ज्ञान रचनावाद याचा आन्सर आहे. नंतर ब आहे चुकीबरोबर ते तुम्हाला लिहायचं होतं. पायाभूत चाचणी केवळ 5वी ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते, तर याचा आन्सर जे आहे ते चूक आहे. 3री पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काय केली जाते, ती कंडक्ट केली जाते. नंतर सेकंड नंबर आहे शाळेत सतत गैरहजर राहणारी मुले म्हणजे शाळाबाह्य मुले, तर हा क्वेश्चन बरोबर आहे. याचं मी डिस्कशन तुम्हाला सांगितलं होतं, IMP म्हणून दिलेला होता. नंतर थर्ड आहे तंत्रस्नेही शिक्षक शालेय परिसरात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापरावर भर देत असतो, तर हे काय असणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे. नंतरचा पुढचा जो काही प्रश्न आहे तो होता तुमचा जो काही विसंगत घटक ओळखा, त्यावर तुम्हाला विचारलं गेलं होतं. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला होता की वक्तशीरपणा, स्वच्छता, शिस्त आणि तत्त्वज्ञ. तर तत्त्वज्ञ जो काय आहे तो यामध्ये विसंगत घटक असणार आहे, कारण वक्तशीरपणा, स्वच्छता आणि शिस्त काय आहे, विद्यार्थ्यांचे आदर्श गुण किंवा आदर्श जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणू शकतो. नंतर सेकंड आहे आपलं निरीक्षण, प्रात्यक्षिक परीक्षा, मुलाखत, व्यक्ती अभ्यास. तर यामध्ये काय आहे, व्यक्ती अभ्यास जो आहे तो विसंगत घटक आहे. निरीक्षण, प्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखत काय असणार आहे, आपलं जे काही तंत्रे आहे आपले संख्यात्मक आणि गुणात्मक तंत्रे त्यांचे जे भाग असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे 60 ते 80 शब्दांमध्ये आन्सर लिहायचं होतं. सगळ्यात पहिलं होतं की नवोपक्रमाची जी काही 4 वैशिष्ट्ये आहे ती तुम्हाला लिहायची होती. मग त्यामध्ये काय असणार आहे, नाविन्यता असते किंवा परिवर्तन असतं, विद्यार्थ्यांमध्ये किंवा मग शिक्षकांमध्ये सर्जनशीलतेचा विकास जो आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा. नंतर नवीन जे काही विचार असतील किंवा मग नवीन पद्धती आहे त्यांचा अवलंब करणं इत्यादी त्यामध्ये पॉईंट तुम्हाला लिहायचे होते. क्वेश्चन नंबर 2 होता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातून शिक्षणासाठी गुणवत्ता कशी वाढवाल. जे काही प्रगत शैक्षणिक कार्यक्रम आहे त्यासाठी तुम्ही शिक्षकांसाठी गुणवत्ता जी आहे ती कशी वाढवणार आहे, तर ते तुम्हाला तिथे लिहायचं. मग त्यामध्ये काय काय येणार आहे, जे काही शिक्षकसेही वातावरण आहे किंवा मग त्यांचं जे काही उणिवा आहे, क्षमता वगैरे असतील, त्यांच्या ज्या काही गरजा आहे त्यांच्यासाठी गुणवत्ता जी आहे ती जास्तीत जास्त वाढवायची. म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजा काय काय आहे, त्यांच्या उणिवा कशा आहे, त्यांच्यासाठी परीक्षण घेणं किंवा मूल्यमापन जे काही संकल्पना आहेत त्या जास्तीत जास्त अवलंब करणं. शाळाबाह्य जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकतात, कार्यक्रम ठेवू शकतात. अशा प्रकारे जे काय आहे त्याचं गुणवत्ता वाढ करू शकतात. त्याच्यानंतर आहे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोणते प्रयत्न कराल. तर शाळाबाह्य जे काही मुले आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, शैक्षणिक कार्यक्रम घेऊ शकतात. गुणवत्तापूर्वक शिक्षक जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात एज्युकेटेड टीचर तुम्ही आणू शकतात. परीक्षण घेऊ शकतात. अध्यापन पद्धतींचा व्यवस्थित वापर करू शकतात. नियोजन जे आहे तुमचं शाळेचं नियोजन व्यवस्थितपणे करू शकतात. ज्या काही सेतू शाळा असतील किंवा ज्या काही आपल्या वसती शाळा असतात त्या जास्तीत जास्त प्रमाणात भरवू शकतात. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 3 होता की शिक्षक पालक समन्वयाची संकल्पना स्पष्ट करायची होती की शिक्षक पालक समन्वय म्हणजे नेमकं काय आहे, तर ते तुम्हाला तिथे लिहायचं होतं. त्याला और क्वेश्चन होता तंत्रस्नेही शिक्षकांची उद्दिष्ट तुम्हाला लिहायचे होते. तर तंत्रस्नेही शिक्षकांची उद्दिष्ट काय असणार आहे की तंत्रस्नेही शिक्षक म्हणजे काय की एक चांगल्या प्रकारचा आदर्श शिक्षक घडवणं होय. जवळपास आपले जे काही 100% जो काही वर्ग असतो तो डिजिटल करणं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये येईल की जे आपले स्मार्टफोन असतील किंवा स्मार्ट बोर्ड असतील त्यांचा जास्तीत जास्त वापर करणं, प्रशिक्षण घेणं, जे काही ई-लर्निंग आहे, साहित्य आहे त्यांचा तुम्ही वापर करू शकतात. हे काय आहे, तंत्रस्नेही शिक्षकांचे उद्दिष्ट असेल. नंतर क्वेश्चन नंबर 4 आहे शांततेसाठी शिक्षण ही संकल्पना स्पष्ट करा. पीस ऑफ एज्युकेशन है ना, तर ही जी काही संकल्पना आहे ती तुम्हाला इथे स्पष्ट करायला विचारली गेली होती. मग त्यासाठी काय येईल, तुमचे जे काही मूल्य आहे किंवा जे काही गावाभूत घटक असतील किंवा स्वतःबरोबर आणि निसर्गासोबत किंवा मग इतरांसोबत आपण कसं सुसंवाद घडवण्यासाठी आवश्यक जी काही मूल्य आहे, दृष्टिकोन आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन असतील, कौशल्य असतील, ते कशा प्रकारे रुजवले पाहिजे, याला काय म्हणू शकतो आपण, शांततेसाठी शिक्षण असं
म्हणू शकतो. नंतर आहे शाळेत शांतता शिक्षणासाठी तुम्ही कोणते उपक्रम कराल, तर हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहायचं होतं. मग त्यामध्ये काय काय उपक्रम करू शकतात तुम्ही, जे काही प्रोग्राम आहे ते घेऊ शकतात. शाळेशी शांतता टिकवण्यासाठी तुम्ही शांततेविषयी जे काही रॅली वगैरे काढू शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आन्सर तुम्हाला इथे लिहायचे होते. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 होता. त्यामध्ये सगळ्यात पहिलं होतं की कृती संशोधन आराखड्याचा नमुन्यातील घटक जे आहे ते स्पष्ट करायला विचारले गेले होते. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, मी तुम्हाला दिलेला होता. तर त्यामध्ये काय काय येणार आहे, कृती संशोधन आराखड्यामधील घटक, त्यामध्ये प्रस्तावना आहे, गरज आहे, महत्त्व, समस्या विधान काय आहे ते, त्याची कार्यक्रमाची व्याख्या काय आहे, उद्दिष्टे काय आहे, परिकल्पना काय आहे, त्यामध्ये चले कोणती कोणती वापरलेली आहे, 3 चले होते आपले, ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. संशोधन पद्धती कोणत्या वापरलेल्या आहे, त्याची मर्यादा नेमकी काय आहे, आणि शेवट म्हणजे काय, त्याचा नमुना तयार करणं. हा कोण आहे, कृती संशोधन पद्धतीचा आराखडा आहे, त्यातले घटक आहे. त्याला और क्वेश्चन होता की प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या पायऱ्या तुम्हाला इथे लिहायच्या होत्या. प्रायोगिक संशोधन पद्धती ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन होता तिथे की कृती आधारित अध्यापनासाठी किंवा अध्ययनासाठी साहित्य निर्मिती करण्याचे टप्पे तुम्हाला लिहायचे होते, की कृती आधारित जे काही अध्ययन आहे त्यासाठी टप्पे. मग त्याचे जवळपास 4 टप्पे पडतात. ते कोणते आहे, पहिला म्हणजे समस्या निश्चिती असणार आहे, दुसरं उद्दिष्टे निष्पत्ती असेल, तिसरं म्हणजे कार्यपद्धती असेल, चौथं माहिती विश्लेषण असेल, आणि शेवट म्हणजे आपला जे काय आहे निष्कर्ष काढणं हे आहे त्याचे 4 टप्पे. 5 टप्पे. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर, त्यामध्ये और क्वेश्चन होता, विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य विकासनासाठी शिक्षक या नात्याने आपण कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम करू शकतो. तर त्यामध्ये काय असेल की आपले जे काही जीवन कौशल्य आहे ते पालक किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांमध्ये जे काही विविध प्रकारचे जे काही मूल्य असतील किंवा गाभभूत घटक असतील त्यांची जोपासना करू शकतो, है ना. नंतर आदर्श व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची होती, की आदर्श व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये 4 असणार आहे. त्यामध्ये लवचिकता असेल, नंतर आहे गुणग्राहकता असेल, नवोपक्रमशीलता आहे, आणि व्यवस्थापन विकास आहे. अशी 4 वैशिष्ट्ये तिथे तुम्हाला दिलेली गेलेली होती. त्यानंतरचं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी वर्तन करताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने टाळाव्यात. तर कोणत्या कोणत्या गोष्टी प्रामुख्याने टाळायच्या आहे, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करायचा नाही आहे. त्यानंतर जे काही धर्म, जात, वंश असेल त्यांच्यानुसार विद्यार्थ्यांना वर्गीकरण करायचं नाही. नंतर जे काही विद्यार्थ्यांमध्ये जे काही संघर्ष आहे, विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष लावायचे नाही आहे. परत अजून त्यांचं मूल्यांकन जे आहे, म्हणजे जास्त मार्क्सचे विद्यार्थी किंवा कमी मार्क्सचे विद्यार्थी त्यांना जे काही त्यांच्या कॅटेगरीमध्ये डिवाईड करायचं नाही आहे. जे काही खाजगी क्लासेस वगैरे असतात, ट्युशन्स असतात ते घ्यायचे नाही आहे. जे काही मादक पदार्थ असतील त्यांचे सेवन करायचे नाही आहे, है ना. स्वातंत्र्याचा गैरवापर करायचा नाही आहे. अशा प्रकारे काय असणार आहे, या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 होता, खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दांमध्ये लिहायची होती. मग सगळ्यात पहिलं होतं, शिक्षक पालक समन्वयासाठी औपचारिक उपक्रम सुचवा. तर कोणते कोणते उपक्रम आपण सुचवू शकतो, त्यामध्ये आपल्याला माहिती पालक शिक्षक संघ आहे, नंतर माता पालक संघ आहे, शाळा व्यवस्थापन आहे, राष्ट्रीय सण आहे, है ना. नंतर पालक कार्यक्रम असतील. अशा प्रकारे उपक्रम काय करू शकतो, आपण सुचवू शकतो. क्वेश्चन नंबर 2 आहे, अध्यापन एक व्यवसाय ही संकल्पना सविस्तर लिहायची होती, की अध्यापन हा एक व्यवसाय आहे. मग का आहे, तर ते तुम्हाला सविस्तर तिथे लिहायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता, त्यालाच और अध्यापन व्यवसाय निष्ठता कोणत्या आहेत ते लिहायचं होतं. नंतर क्वेश्चन नंबर 3 होता, शिक्षक म्हणून शिक्षण प्रक्रियेत दूरसंचार परिसंवादाचा वापर कसा कराल ते स्पष्ट करायचं होतं तुम्हाला. शिक्षक म्हणून तुम्ही दूरसंचार जे आहे त्याचा वापर कसा करू शकतात. मग त्यामध्ये जे काही ट्रॅक्ट आहे, मग ट्रॅकचा वापर तुम्ही कसा करशाल. नंतर स्टुडिओ आहे, स्टुडिओचा वापर कसा करू शकशाल. नंतर सॅटेलाईट आहे, कॉन्फरन्स आहे, याचा वापर तुम्ही कशा प्रकारे करू शकतात ते तिथे तुम्हाला लिहायचं होतं. त्याला और क्वेश्चन होता, की तुम्ही शाळेत टेलिकॉन्फरन्सचे आयोजन करण्यासाठी कोणती पूर्वतयारी कराल. तर काय काय पूर्वतयारी करायची आहे, सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला जो विषय घ्यायचा आहे, ज्याविषयी टेलिकॉन्फरन्सिंग करायची आहे तो विषय ठरवणं. त्यानंतर त्याचा कालावधी किती ठेवायचा आहे ते ठरवणं. 1 ते 1.5 तास त्याचा कालावधी व्यवस्थितपणे, जे काही ब्रेक आहे मध्ये 2 तास, नंतर अर्धा ब्रेक, नंतर 2 तास, अशा प्रकारे त्याचा कालावधी ठरवणं. त्याच्या लिंक कोणत्या कोणत्या पाहिजे आहेत, कोणते कोणते जे काही मोठे तत्त्वज्ञ असतील किंवा मग तज्ज्ञ असतील त्यांना बोलवायचं आहे. हे सगळं त्यामध्ये काय करणार आहे, पूर्वतयारी तुमची असणार आहे. तर हे जे काही क्वेश्चन होते त्यातले जवळपास 7 ते 8 क्वेश्चन मी तुम्हाला IMP दिलेले होते, तर ते त्यातले आलेले होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची ही जी काही S3ची क्वेश्चन पेपर होती
ती तुम्हाला इथे ॲनालिसिस करून दाखवली. ज्यांना कोणा पेपर हार्ड गेला असेल त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे. पुढच्या पेपरचा चांगला अभ्यास करायचा आहे. ऑलरेडी इंग्लिशचे जे काय आहे सगळे पॅडागॉजी असेल, प्रोफिशियन्सी असेल, S4 असेल, S6 असेल किंवा F4 असेल, F6 असेल, त्यांचे सर्वांची MCQ, IMP क्वेश्चन्स आणि सगळे जे काही छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. खूप जण टेलिग्रामवर सारखं ते मागत असतात. त्यामुळे सगळं काही इंग्लिश PDF जे आहे किंवा इंग्लिशची जी काही प्लेलिस्ट आहे त्यामध्ये ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. व्यवस्थितपणे जाऊन बघायचं आहे. MCQ जे आहे ते कॉमन काढलेले आहे. कॉमन MCQ असणार आहे. पॅडागॉजी आणि प्रोफिशियन्सी फर्स्ट इयर, सेकंड इयर कॉमन MCQ येतील किंवा कॉमन जे आहे तेच असणार आहे. त्यामध्ये नवीन काही नाही आहे. ठीक आहे, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.